मित्रांनो, राजकारण म्हटलं की सत्ता, संघर्ष आणि संबंध आणि याच्याच केंद्रस्थानी असणारं महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचं कुटुंब म्हणजे ठाकरे घराणं. याच घराण्यातून एकेकाळी शिवसेनेचा उदय झाला. इथूनच बाळासाहेबांच्या एका शब्दातून अख्खा महाराष्ट्र हलून जायचा. याच घरामध्ये एक काळ असा आला जिथे दोन्ही भावंडांमध्ये वैचारिक मतभेद वाढत गेले. 2006 मध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पुढे चालू ठेवली. हे दोघं कधीच एकमेकांशी स्पष्ट बोलत नाहीत. राज ठाकरे तर कधी उद्धव ठाकरे एकमेकांवरती येऊन जाऊन भाषणांमध्ये कठोर आरोप करत असतात आणि याच्यावरून असं जाणवतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हे अशक्यच आहे. पण अलीकडे राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलं की जर महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मराठी माणसांसाठी जर एकत्र यायचं असेल तर मी आणि उद्धव ठाकरे नक्की एकत्र येऊ, पण शेवटी निर्णय असेल तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा. राज ठाकरे यांच्या याच वक्तव्याचं प्रत्युत्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 2 तासातच दिलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा स्पष्टच म्हणाले, जर मराठी माणसाचा विचार असेल, जर हिंदुत्वाचा विचार असेल तर मी नक्की राज ठाकरेंसोबत एकत्र काम करण्यास तयार आहे. मी माझे सर्व भांडणं मागे टाकली आहेत. आता या सर्व घडामोडींचं स्वागत देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केलं आहे. तर संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितलं आहे की भावनिक विचारपूस चालू आहे. पण या सर्वांमध्ये एकनाथ शिंदे अतिशय दुःखी दिसत आहेत. आता या सर्व घडामोडींवरती एकच प्रश्न पडतो की या दोन तलवारी एका मॅनात राहू शकतात का? आणि याचंच उत्तर या व्हिडिओमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आतापर्यंत जर मित्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. 2006 मध्ये जेव्हा राज ठाकरे यांनी शिवसेनेतून काढता पाय घेतला तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करताना राज ठाकरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती कठोर शब्दामध्ये आरोप केले होते की या शिवसेनेमध्ये घराणेशाही वाढत चालली आहे. आणि त्या दिवसापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वैयक्तिक मतभेद हे वाढतच गेले. ते काही असो, पण दोघांनी सुद्धा महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या मनामध्ये घर करण्यास कमी केले नाही. अलीकडे राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की माझं आणि उद्धव ठाकरे यांचं वैयक्तिक असं काहीच मतभेद नाहीये. जिथे महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आवश्यकता असेल तिथे मी उद्धव सोबत काम करण्यास तयार आहे, पण शेवटी निर्णय हा उद्धवचाच असेल. याच्यावरती उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं की मी सुद्धा सर्व भांडणं मागे टाकली आहेत आणि महाराष्ट्रासाठी मी सुद्धा राज ठाकरे यांच्यासोबत काम करण्यास तयार आहे. पण मित्रांनो, शेवटी प्रश्न तोच उरतो की जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे 2006 मध्ये एकत्र येऊ शकले नाहीत ते आता एकत्र येऊ शकतात का? थोडक्यात या दोन तलवारी एका मॅनामध्ये बसू शकतात का? जर असं झालं तर मुंबई, पुणे, कोकण या भागातील सर्व कट्टर मराठी हिंदुत्ववादी लोक यांना एक हिंदुत्ववादी विचार असणारं सरकार भेटेल. मराठी लोकांसाठी काम होईल. हे चांगलंच होईल, पण जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांनी जो बाजार बसवला आहे तो बाजार नक्कीच उठेल असं मला तरी वाटतं. मित्रांनो, ही जी चर्चा कानावरती आले ही चर्चा ऐकून चांगलं वाटतंय, पण आता पुढे काय होईल ते येणाऱ्या काही दिवसातच समजेल. पण याच्यावरती तुमचं मत काय आहे? खरंच राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात का, की हे सर्व निवडणुकीपूर्वीचं राजकारण आहे आणि हे दोघं एकत्र आले तर मराठी माणसांसाठी काय चांगलं होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांची अवस्था काय होईल? याच्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा आणि आतापर्यंत जर मित्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, कारण मी भविष्यामध्ये जेव्हा कधीही अशा व्हिडिओ टाकेल त्याचं डायरेक्ट नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनमध्ये येईल. त्यामुळे व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ इथेच संपवतो. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.